नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी पवन वाघ व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो आहे। आज साधारणतः 7 ते 8 दिवस झाले पावसामध्ये खंड पडत आहे व तसेच जमिनीमधील ओलावाही हा कमी होत चालला आहे। तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पीक वाचवण्यासाठी कुठल्या उपाययोजना करायला हव्यात याविषयीचा आपला आज हा व्हिडिओ आहे। सर्वप्रथम ज्याही शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर करायला हवा। यामध्ये प्रामुख्याने त्यांनी जे पाणी त्यांना द्यायचे पिकांना द्यायचे आहे ते आपले तुषार सिंचनाने द्यायला हवे। दुसरा उपाय म्हणजे ज्याही शेतकऱ्यांच्या शेताच्या बाजूला किंवा जवळपास गिरीपुष्प आहे, आपले सुबाबूळ आहे, या वृक्षांची जर उपलब्धता असेल तर त्या वृक्षांचा पाला शेतामध्ये एक आच्छादन म्हणून ते वापरू शकतात। याचे दोन फायदे तुम्हाला होत आहेत की ओलावा टिकण्यासाठी एक आच्छादन म्हणून व तो पाला ज्यावेळेस पूर्णपणे सडून जाईल त्यावेळेस त्याचे खतामध्ये रूपांतर होतं, त्यामुळे तुम्हाला दुहेरी फायदा या पालाचा शेतामध्ये होणार आहे। तिसरी बाब तुम्ही कुठली करू शकता, जर तुमचे पीक अगदी सुकलेले असेल किंवा तुमच्या पिकांनी जर माना टाकलेल्या असतील तर अशा पिकावरती तुम्हाला पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13-0-45 या विद्राव्य खताची साधारणतः 10 लिटरमध्ये 100 ग्राम खताचा वापर करून तत्काळ फवारणी घ्यायची आहे, ज्याने तुमच्या पिकाला साधारणतः 7 ते 8 दिवसापर्यंत तग धरण्याची ताकद या खतामध्ये आहे। तर शेतकरी मंडळींनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका व अशाच अद्ययावत व अपडेटेड माहितीसह भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।